काहीच कुठे गेलाय? अरे नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आम्ही चाललोय ट्रॅम्पोलाईन पार्कला चाललोय. तर आम्ही पण फर्स्ट टाइम चाललोय आणि एकविरेचं दर्शन पण करू तिकडून. पहिले एकविरेचं दर्शन घेऊ, मग त्यानंतर आम्ही ट्रॅम्पोलाईन पार्कला जाणार आहे. तर खूप मजा करू, कारण की खूप एडेचाले करू आपण तिथं जाऊन. आणि असं झालंय की आता वाजलेत 7 वाजलेत, आम्ही लवकर निघलो आज. तर बघूया, तिकडे गेलो अचानक भयानक आमचा प्लॅन होतो कधी पण, तर आम्ही कधी पण निघतो. तर चला आता निघू. तर गाईज खालापूर टोल नाक्याला पोहोचलेलो आहे. तर आता बघू इकडं कसा काय थांबायला लागेल आम्हाला. बाई फास्टॅग दाखव आपला, फास्टॅग दाखवायला लागेल तिथं. कसं दाखवायचं? उलटा नसेल बघ बाई. बाई चेक कर फास्टॅग. झाला, चल 21 झाला, लगेच झाला. तर गाईज आम्ही 1.5 घंट्यानंतर आम्ही फूड मॉलला पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही थांबलोय मॅगडीच्या खाली फूड मॉलच्या इथं. तर आता मॅगडी मधून काहीतरी घेतोय. तर बघू आता काहीतरी घ्यायचं आहे, फटाफट पोट भरायचं आहे, कारण की आम्ही पहिले खालचा नाश्ता गेलता. तर आता काहीतरी खाऊन मग डायरेक्ट एकविरेला जातो. एकविरावरून मग डायरेक्ट तिकडं आपला ट्रॅम्पोलाईनला. तर गाईज आमची ऑर्डर आलेली आहे, तुम्ही बघू शकता. मॅगडीमधून बर्गर घेतलाय, फ्रेंच फ्राईज घेतलाय आणि कोक घेतलाय. आता मस्त खातो आहे परला घातला देवाने. गाईज पक्की भूक लागले, सकाळपासून काय खाला ना, खाली नाश्ता घेतला. तर आता हे खातो पटापट. ना एकविरेला पण जायचं आहे. तर एकविरेला पण जायचं, आता किती वाजतील ते माहीत नाही. तर आता फटाफट खाऊन निघतो फटाफट. मग त्यानंतर बघू कसा काय ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर गाईज आम्ही फायनली पोहोचलेलो आहे पायथ्याशी. आता पायथ्याशी दर्शन घेतो खालून बिलून. आता इकडं पोहोचले, फोटो काढतोय. आता फोटो बिटो पण काढून झालेले आहेत आमचे थोडेफार. आता बघू मंदिरात जातो, पाया पडतो खालच्या मंदिरात. तर मग नंतर वरती पण जायचं आहे, पण आता खालून पाया पडून घेतो. आणि मंदिर पण तुम्ही बघू शकता बनवत घेतलं आहे. आणि दुकानं पण काय बंद आहेत, काय चालू आहेत. तर सर्व बंद आहेत दुकानं पण, तर थोडीफार चालू आहेत आणि काम तर चालू आहे, तुम्ही बघू शकता खालच्या मंदिराचा. तर झालं असेल 1-2 वर्ष आले असेल काम चालू आहे. तर आता बघूया, आता दर्शन घेतो. आम्ही आता खालून दर्शन घेतला, आता वरती चाललोय. आलो हे बोलतं अर्धवट गाडी घेऊन बोलतं अर्धवट चालतो. बोलो नाही जायचं तर खालूनच जायचं बोलो. तर याची फाटले अर्धी लाकडं गेले, स्मशानात गेले त्याचे. काय बाबा, कोणी सांगितलं एवढा खायला आज ना. तर चला गाईच, तर बघू चढतोय आम्ही. आलो अजून खूप वरती जायचं आहे. आता तर स्टार्ट केले आम्ही, तर चला जाऊया वरती. हवा टाईट झाली आजी, कुकली घोडी. तर चला गाईच, लय दमलो. त्याला आणला असंच, ते बी दम. चल लवकर चल. का बसू दे, गाव फुटलं ते गाव फुटलं. तर चला गाईच, आता पोचू थोड्या वेळेला. तर तुम्हाला ठीक पण नाही. चल किती टाइमपास, लय टाइमपास आहे आता, फटाफट नाही चढत. तर गाईज OTBT घेतलेली आहे आणि चप्पल इथंच काढलेत आम्ही. तर आता बघू, आता दर्शन घेऊ. किती गर्दी आहे ते माहीत नाही, तर आतमध्ये गेल्यावर समजेल कसं काय आहे. तर असं तर वाटत नव्हतं गर्दी आहे, पण आता तिथं गेल्यावर समजेल गर्दी तर खूप असेल. तर चला, ते सर रे दमला का, आता वाटत होतं तुला? हां, गाडीवर यायचं अर्धवट चालू द्यायचं. तर चला गाईज आता जाऊया आतमध्ये. तर गाईज गर्दी तर काहीच नाही आहे,
तर आम्ही तर डायरेक्ट आलोय, तुम्ही बघू शकता. हाय इथं नॉर्मलची गर्दी. तर बघूया जाऊया आतमध्ये. बघ इथं गर्दी आहे. तर गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. आता चालले खाली. आता बघू थोडेफार फोटो बिटो काढू. आता मागूनच जायला लागेल कारण की इकडूनच मागूनच एंट्री आहे. तर आता मागूनच जायचं मस्त आणि फोटो काढू. आणि फोटो पण चांगले आले तर ठीक, कारण की ऊन पण खूप आहे आणि पूर्ण घाम आणि कपडा तर ओला झाले पूर्ण माझा वरती चढून पायऱ्या. तर चला जाऊया आता. तर गाईज आमचं दर्शन झालं आणि आता मी खाली उतरतोय. तर लय ऊन पण लागतं, ऊन तर खूप आहे. तर आता खाली जातो. गाडी पण खाली पार्किंगला लावली. तर ती पण इथंच लावली, बाहेरच लावले. पार्किंगला पण ना लावली, म्हणजे बाहेरच लावले. आम्ही बोललो फटाफट येऊ आणि दर्शन घेऊन निघू फटाफट. तर बघू आता खाली गेलो काय डिसाईड होतं प्लॅन आमचा. तर चला जाऊया आता खाली. तर गाईज आम्ही फायनली पोहोचलेलो आहे ट्रॅम्पोलाईन पार्कला. तर चला आता आतमध्ये जाऊया. खूप मजा येणार आहे राईड करायला, पूर्ण राईड करायची त्याच्यामधली. तर हे बघा ही स्टार्टिंग आहे. तर बीन काहीतरी काय रे बीन त्याने मिस्टर बीनचं आहे का. तर चला गाईज आता आपण तिथं रजिस्टर करू काय येते. तर त्यानंतर आपण आतमध्ये जाऊया. तर पहिली इथं काउंटरवर काहीतरी आपल्याला पैसे भरावे लागतील सर्व. ती किती रुपये तिकीट आहे धन्या मला नाही माहिती तुला नाही. तर चला गाईज बघूया किती रुपये तिकीट आहे. तर इथं तिकीट बुक गाईज तिकीट काढलेलं आम्ही. तर हे बघा 1 आवरचे काहीतरी 700 रुपये आहेत आणि सॉक्सचे 80 रुपये घेतलेले आहेत आमच्याकडून. तर सॉक्स आपल्यालाच आहेत धन्या, मस्त घालायला काम येतील आम्हाला. तर चला काहीच आता थोड्या वेळेला सोडतील आम्हाला आतमध्ये. तर खूप मजा येणार आहे. इथून बाहेरूनच एवढं भारी दिसतं, आतमध्ये गेल्यावर लय मजा येणार आहे. नाही आता साईज बनवायला टाकले. तर गाईज आम्हाला सॉक्स दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. सॉक्सला पण ग्रीप आहे, हे बघा ही ग्रीप आहे. तर आता या फ्री साईज दिल्या आम्हाला घालायला. आता हे फटाफट घालतो आणि आतमध्ये जातो. आतमध्ये पण कोणी जास्त आहे नाही. तर चला फटाफट एन्जॉय करूया, फुल धमाल करूया. तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर चला जाऊया आतमध्ये. तर बघा गाईज बँड लावत घेतलाय. बँड लावल्याशिवाय आतमध्ये सोडत नाही. काय इथे काय दिलंय. अरे सर्व मग तू वाच आणि जा आतमध्ये. तुझं बांधलं का पॉकेट विकेट सर. चला गाईज आतमध्ये लय मजा येणार आहे बघा, डेंजरस. तर चला आतमध्ये जाऊ. चला मस्त मजा येणार. चले लवकर आतमध्ये. तर चला गाईज आतमध्ये जाऊया आता. गाईज बघा आता ओ भाई ओ भाई ओ भाई ओ भाई. डेंजर है. लागला लागला याचा. दे दे चेंडू भेटला. फेक फेक. जंप नाही करायचा का वरतून. झोप 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 त्याच्यात.
हेडशॉट भेटतोय हेडशॉट भैया बचाओ भैया बचाओ अरे भैया बचाओ थांबला अरे काय फायरिंग होते माझ्यावर आता मी बघतो काय ते बघा ते काय आहे वेगळंच आहे ते काय त्याच्यावरून चालत ये धाव द्या जा पटकन अरे धाव ना पटकन अरे काय यश कुठेतरी हरवला आहे भेटत नाही मला इकडे कधीपासून शोधतोय मी बॉल मध्ये तर नाही लपला कुठे गेला यश कुठे काय माहिती गाईच कुठे गेलाय अरे हा कुठे लपलाय बघा मी 15 मिनिटापासून शोधतोय याला अरे जोरात धाव काय चाललंय त्याच्यावर उडी नाही मारायची खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया असंच पाहिजे गाईस फॅन भेटलाय एवढी गरम होते ना काय फक्त उड्या मार आधी इथून उडी मारायची वरतून उडी मारायची तर चला काय वरती जाऊया हॅलो खूप मजा येते याच्यात मानवीन लचकते राहीच पण समोर उडी मारायला लागेल हे झाले ये ना मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है नाही जमणार खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया दुसऱ्या टाकू गावा गाइस बास्केटबॉल हा बॉल टाक मार काय टाक अरे जा धने जीव दे टाक जाऊन
1 पॉइंट भेटला बाई. 1 पण पॉइंट आहे तुझा. किती चान्स देऊ अजून. काय फुल दमलोय. हा उड्या मारून मारून दमलो. ताकद बॉल गेला. मारुती बाजू. तू नको शिकू. तू नको शिकू. तेच तू पण वाया गेलेली. तर गाईज फुल दम लागला. आता अर्धा तास पण नाही झाला आमचा, तरी खूप दम लागला उड्या मारून. आणि कपडे बिपडे सर्व ओले झालेले आहेत आमचे. तर काय झाला पासवर्ड नाही माहीत का. तर काही त्याला पासवर्ड बी माहीत, फोटो काढायची माहिती आहे पण पासवर्ड नाही माहीत त्याला. तर चला गाईज आता बघू, जरा एन्जॉय करतो अजून थोडंफार. मग त्यानंतर बघू गाडी जाऊन बसू AC मध्ये. आता इथं सॉन्ग लावले त्यामुळं आवाज पण खूप आहे, त्यामुळं बघू आता थोड्या वेळात निघू आम्ही लगेच. कारण की खूप गरम पण होते आणि खूप थकलोय पण. छाती बिती पूर्ण पॅक झालेली आहे. तर चला बघूया आता थोडंफार एन्जॉय करतो. नीट आहे ना. हे मेला. हे मेला. राममध्ये टाकू नको. हे बघ. अरे तर काहीच खूप दम लागतोय आणि गरम पण खूप होते इथं. हे धान्याला काही जमत नाही उड्या. तुटल झाली रे. झाली तुटली रे. नीट मार ना गाईच. नकार लय गरम होतंय. वाटतं केल्याशिवाय वाटतं पण गरम होतंय. आणि अर्धा तास पण थांबणार नाही तुम्ही इथं. हरचल मी जस्ट आता बाहेर निघालेलो आहे. तर गरम खूप होत होते आतमध्ये, कारण की ऊन पण खूप पडतोय. त्याच्यामुळे अजून गरम वाफ फेकते. आणि त्यांच्याकडे होते ते फॅन होते, ते फॅन मुलं अजून वाफ मारत होती. पण खूप मजा आली उडी मारायला. उलट्या सुलट्या पालट्या उड्या मारत होतो, कशा पण उड्या मारत होतो. आणि थकवा खूप येत होता आणि घाम तर असं येत होता ना, पूर्ण कपडा ओला झालाय. आणि त्याच्यामध्ये अजून आम्ही एकवेळेच्या पायऱ्या चढलेलो, त्याच्यामुळे अजून दमलेलो आम्ही आणि डायरेक्ट इकडं आलो. तर चला आता बघू, थोडाफार पाणी बिणी पितो फटाफट, कारण की खूप दम लागला आणि छाती पूर्ण सुकलेली आहे. तर बघू आता परत एकदा येऊ कधीतरी. खूप मजा येते उड्या मारायला. तर चला आता बघू. गाईज फायनली आता घरी आलोय, मस्त फ्रेश झालो. आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. चलो बाय बाय.